जानराव महादेवराव केदार, अध्यक्ष, बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ, विदर्भ प्रदेश, नागपूर. दिनांक 1 फेब्रुवारी 2026ला जवाहर वसतिगृह, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आमच्या या संघातर्फे शौरिक पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा, त्याचप्रमाणे वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या सोहळ्यात समाजातील जे उच्च विद्याविभूषित किंवा ज्यांनी समाजाकरता चांगलं उल्लेखनीय असं समाजाभिमुख कार्य केलं आहे, अशांचा कुणबी समाजातील मान्यवरांचा आम्ही सत्कार सोहळा, त्याचप्रमाणे समाजभूषण व नागरिक सत्कार समारंभ दरवर्षी आम्ही आयोजित करतो. आमचा हा संघ 2016मध्ये रजिस्टर झाला आणि आत्तापर्यंत या संघाचे आजीवन सभासद हे 345 आहेत. त्याचप्रमाणे रेग्युलर सभासद 2200 आहेत. आणि गेल्या 11 वर्षा म्हणजे 10 वर्षापासून हे 11वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही हा वधूवर परिचय मेळावा घेत असतो व या पुस्तिकेचे विवेचन आम्ही मान्यवरांच्या हस्ते करत असतो. याचा मुख्य उद्देश असा आहे की ज्यावेळेस आम्ही हा संघ स्थापन केला त्यावेळेस आमच्या संघाचे मुख्य म्हणजे संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेश गुडदे पाटील यांची ही कल्पना होती आणि त्यांनी बाकी सगळ्यांना सोबत घेऊन हा संघ 2016मध्ये रजिस्टर केला. तेव्हापासून अव्याहत दरवर्षी या संघाची वाटचाल चालू आहे आणि नित्यनेमाने आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम समाजाला जागृत करण्याकरता किंवा प्रबोधन करण्याकरता आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. त्यात ज्या उद्देशाने हा संघ स्थापन केला की समाजात बऱ्याच पोटशाखा आहे, त्यांना एकत्रित आणून सध्याच्या परिस्थितीत समाजात जी दुफळी आहे ती एकत्रित करून एक संघ करून पोटशाखा सुद्धा समाज एकत्रित करून समाजाभिमुख कार्यक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे आणि तो आता सध्या दरवर्षी चालू आहे. सर, आपल्याला ही संकल्पना कुठून मिळालेली आहे वर वधू सूचक परिचय मेळावा करण्याची? ही कल्पना आमच्या सर्व संचालक मंडळातून ती सुरुवातीला उद्भवली. कारण समाज हा मोठा आहे आणि अनंत रूढी परंपरा जुन्या आहेत, त्याला आपण फाटा देऊन कमी खर्चात वधूवरांना, आजकाल मुली मिळत नाही, मुलींना वर मिळत नाही, व कमी खर्चात चांगल्या प्रकारे मुलींना वधूवर मिळतील व हा जो मोठा खर्चाचा भाग आहे तो कमीत कमी कसा करावा या उद्देशाने आम्ही याची कल्पना आम्हाला सुचली. सर, यामध्ये जे वर वधू परिचय मेळाव्यामध्ये आपल्या विदर्भाचे, नागपूर शिवाय विदर्भाचे बाहेरच्या प्रांतातले पण मंडळी येतात. होय, पूर्ण आमचा हा संघ पूर्ण विदर्भस्तरीय आहे. दरवर्षी वधूवर येतात, त्यांचे पालक सुद्धा येतात, त्यांचा पात्र परिचय लोकांसमोर ठेवला जातो आणि दरवर्षी या माध्यमातून जवळजवळ
100 ते 125 मुला मुलींचं लग्न जुळतं. रमेशचंद्र रामरावजी ठवळे या बहुउद्देशीय कुणबी संघाचा ज्या दिवसपासून ही संघ स्थापन झाला तेव्हापासून मी उपाध्यक्ष म्हणून या पदावर काम करत आहे. परिचय मेळावा किंवा आम्ही आरोग्य शिबिर किंवा करिअर गायडन्स वगैरे अशा प्रकारचे जे काही आम्ही कार्यक्रम राबवतो त्यामधला प्रमुख आमचा कार्यक्रम असतो सोयरीक पुस्तकाचं प्रकाशन आणि वधूवर परिचय मेळावा. वधूवर परिचय मेळाव्यामध्ये आता नेमका तुमचा मागाशीचा जो प्रश्न होता की हा कार्यक्रम कशासाठी घ्यायचा, तर कसं होतं ज्यावेळेला बहुजन समाज तर आहे परंतु त्यावेळेला काही लोक प्रत्यक्षात म्हातारे म्हणा समाजातले किंवा अन्य कोणी दुसरे जे काही होते असे लोक हे लग्न वगैरे जोडून आणायचे. त्यानंतर मग व्यावसायिकदृष्ट्याही काही जसं आता अनुरूप आहे किंवा नागपूरमध्ये बऱ्याचशा अशा त्यांनी ज्या प्रायव्हेट संस्था आहे त्या 5-5, 10-10 हजार लोकांकडनं घेतात, लग्न जोडतात. तर एक असं वाटलं त्यावेळेला जेव्हा आम्ही ही संघटना रजिस्ट्रेशन केली त्यावेळेला का कुठेतरी हे व्यावसायिकता जे या लोकांमध्ये आहे त्यामध्ये कुठेतरी तोडगा काढला पाहिजे आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आपण वधूवर परिचय मेळावा घेतला पाहिजे, पुस्तकाचं प्रकाशन केलं पाहिजे जेणेकरून लग्न जुळण्याकरता त्यांना कुठेतरी या पुस्तकाची आणि या कार्यक्रमाची मदत होईल. अशोक रामरावजी पांडव, बहुउद्देशीय कुणबी संघाचा मी सचिव आहे. आपल्याकडे अनेक प्रकारचे प्रोग्राम्स आपण या ठिकाणी घेतो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मुला मुलींचा परिचय मेळावा. त्या निमित्तानं आपण तयार केलं एक सोयरीक नावाचं परिचय पुस्तिका असते, त्याचं विमोचन करतो आणि हे सगळीकडे पूर्ण विदर्भामध्ये, मध्य प्रदेशामध्ये सगळ्या ठिकाणी आपलं हे पुस्तक सर्क्युलेट केलं जातं. त्या माध्यमातून हे सगळ्यांचे लग्न त्या ठिकाणी त्यांचे कॉन्टॅक्ट असतात. त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम घेतो महिला आरोग्य शिबिर. आम्ही आतापर्यंत बरेच वेळा महिला आरोग्य म्हणजे महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, योग शिबिर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, याविषयी आम्ही एक शिबिर आयोजित करत असतो दरवर्षी. त्याच्यानंतर जे 10वी किंवा 12वी झालेले जे मुलं असतात या मुलांचा आम्ही सत्कार ठेवतो आणि त्यांना एक चांगले मार्गदर्शक म्हणून त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांना आम्ही बोलवतो आणि त्यांना पुढचं करिअर काय आहे, तुम्ही कुठे टिकू शकता, अशा प्रकारचं त्यांना गायडन्स या मार्गदर्शन या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर आम्ही शेतीविषयक कार्यशाळा घेतो. आम्ही दरवर्षी शेतीविषयक कार्यशाळा घेतो की शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम्स असतात, काय नाही. त्याच्यानंतर चांगले जे शेतीमध्ये जे तज्ज्ञ लोक असतात त्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही बोलवतो की नवीन तुम्हाला शेतीउपयोगी काय परत उद्योग आपल्याला करता येईल, त्याला पूरक उद्योग कोणते आहे शेतीविषयी, त्याचं गायडन्स आम्ही या कार्यक्रमाच्या मार्फत करतो. त्याच्यानंतर आम्ही 19 आणि 20मध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम घेतला आम्ही कोविडचा, की कोविडमध्ये जो काही प्रॉब्लेम आपल्याकडे आला होता त्यावेळेस आम्ही कोविडच्या निमित्तानं आम्ही 51,000 रुपये शासनाला मुख्यमंत्री निधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी दिला. त्याच्यानंतर आम्ही सकल कुणबी समाज म्हणजे जसं आमच्या अध्यक्षांनी आता सांगितलं की सगळे कुणबी समाज जे विखुरलेले आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणून आपल्याला कुणबी समाजाला कशी उन्नती करता येईल या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो. त्याच्यात या संघाच्या स्थापनेपासून मी सुरेश गोडदे, या संघाची स्थापनाच 2016 आम्ही केली. तेव्हापासून मी 5 वर्ष या संघाचा अध्यक्ष होतो. त्यानंतर 2021 कार्यकारिणीची निवड नव्याने झाली. त्या ठिकाणी ज्ञानरावजी केदार पाटलाच्या अध्यक्षतेखाली नव्याने कार्यकारिणी निवडल्या गेली. ते आज कार्यान्वित आहे. 2016 हा यावर्षीचा 11वा मेळावा आहे. याची जी नोंदणी करण्यात येते ती बाहेरची. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा काही तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही नोंदणी केंद्र ठेवलेले आहेत. ऑनलाईन नोंदणीची पद्धत आमच्या ह्याच्यात नाही आहे. प्रत्यक्ष नोंदणी, त्याच्यासाठी नोंदणी केंद्र काटोल, नरखेड, मंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या ठिकाणी नोंदणी केंद्र आमचे कार्यान्वित आहेत. त्या ठिकाणी नोंदणी केल्या जाते. त्या ठिकाणी आलेल्या नोंदणी
आणि नागपूरमध्ये झालेल्या नोंदणीची पूर्ण गोळाबेरीज करून पुस्तकाचं प्रकाशन केलं जातं. तर आपला जेव्हा कार्यक्रम सुरू झालेला आहे ज्या वर्षीपासून तेव्हापासून तर आतापर्यंत किती लोकांचे सोयी कशी आपण अंदाजे जोडलेले आहे? दरवर्षी जे पुस्तक प्रकाशित केलं जातं त्याच्यामध्ये जवळपास 60 ते 70% पुस्तकातून विवाह जुळवल्या जातात. जवळपास आज 600 ते 700 लग्न आतापर्यंत या माध्यमातून, या प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून जुळवल्या गेलेल्या आहेत. तर आपल्या तेरडे कुंभी समाजाचे जे वर वधू मेळावा होता परिचय मेळावा, तर आपली कल्पना समोर सामूहिक विवाहाची पण आहे ना? आहे ना, तो प्रस्ताव पुढील याच्यामध्ये आम्ही तो कार्यान्वित आणू आहे. कारण आताची जी सद्यस्थिती जी आहे, अवाढव्य खर्च हा काही कौटुंबिक याच्यामध्ये परवडला जात नाही. पण तशा पद्धतीची जर समाजातून मागणी पुढे रेटल्या गेली, जर आली आणि कमीत कमी 5 ते 10 जोडपी, लग्न करणारी जोडपी जर आम्हाला मिळाली, तर तशा पद्धतीचाही प्रस्ताव आमचा सामूहिक विवाहाचा आहे. सर, बाहेरून येणारी मंडळी जी आहे नोंदणी करतात, त्यांची इथे राहण्याची खाण्यापिण्याची कशी सोय होतात? काय होतं, या परिचय मेळाव्यासाठी बाहेरून येणारे जसे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, रायपूर, बिलासपूर, छत्तीसगडमधले काही, तिथे छिंदवाडा, पांडुर्णा अशा पद्धतीचे MP साईडचे, बाकी अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातून येतं. काही ठिकाणून मुंबई आणि पुण्यातूनही लोक येतात. पण आमचा हा मेळावा जवळपास 10:30 ते 11 वाजता सुरू होतो. तोपर्यंत बाहेरून येणाऱ्या गाड्या ज्या असतात त्या नागपुरात पोहोचल्या जातात. पण आलेल्या लोकांना मानसन्मान आणि त्यांचं चहा पाणी, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आमच्या या कार्यक्रमामध्ये असते. सर, आपल्या कार्यक्रमात येणारे वर वधू असो, कॅलरी असो, त्यांना आपण काय संदेश, काय सांगू? संदेश असा आहे की आजच्या घडीला आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की झालेले लग्न टिकवणे ही फार कठीण परिस्थिती झाली. आणि शैक्षणिक पातळी दोघांची सारख्या प्रमाणात असतं. मुलगा आणि मुलगी नोकरीमध्येही सारख्या ठिकाणी असतात. त्यांचं वैवाहिक जीवन सुखी जावं हे आईवडिलांनाही वाटतं आणि ज्या ठिकाणाहून हे लग्न जुळवलं जातं त्यांनाही वाटतं. पण ती परिस्थिती निर्माण होते, कुठेतरी वाद निर्माण होतात आणि त्या वादातून कुठेतरी ठिणगी निर्माण झाली की ते घटस्फोटापर्यंत पोहोचतात. आम्हाला या संघाच्या माध्यमातून एक त्यांना संदेश द्यायचा आहे. आपलं विवाह झाल्यानंतर आपसातली मनमुनवाद जे असतील ते शांत चित्ताने सोडवून घ्यावेत आणि चांगल्या पद्धतीने वैवाहिक संसार चांगल्या पद्धतीने करावा, हे आमचा संदेश.